नमस्कार, पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक अशी फरसबीची भाजी। घरातील साध्या साहित्यापासून ही भाजी तयार होते। यासाठी लागणारे साहित्य: फरसबी धुवून निवडून, सब्जी मसाला, मीठ, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, घरगुती लाल तिखट, कांदा, टोमॅटो। गॅसवरील कढईत तेल गरम झाले आहे। यात जिरे मोहरी घालून हे चांगले तडतडले की कढीपत्ता व त्यापाठोपाठ लसूण टाकून थोडं परतायचे। कच्चेपणा दूर होताच यामध्ये हिंग, लगेच कांदा व टोमॅटो घालून परतत यात हळद व सब्जी मसाला टाकून छान परतायचे। घरगुती तिखट आणि स्वच्छ धुवून निवडलेले फरसबी यामध्ये टाकायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स होईल असं परतून घ्यायचं। आता मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालत हे पुन्हा उलटण्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करायचे। आता अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी यामध्ये टाकून चांगले हलवून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। बघा, आपली ही फरसबीची भाजी कोथिंबीरीने सजवून तयार झालेली आहे। ती भात, भाकरी, चपाती सोबत छान लागते। अशा खमंग रेसिपीसाठी पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे।